नमस्कार, न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही ठळक बातम्यांवर। वाघ्या कुत्र्याच्या समाधीजवळ सशस्त्र पोलीस बंदोबस्त। प्रशांत कोरटकरला 3 दिवसाची पोलीस कोठडी। खोक्या भोसलेची सेवा करणाऱ्या चकलांबा ठाण्याच्या दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई होणार। आणि अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत, अजित पवारांचा नेत्यांना टोला। नमस्कार, मी साक्षी पांचा, न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत। हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत, त्यामुळे त्यांच्या पाया पडायच्या नादात पडू नका, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेत्यांची लायकीच काढली आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत दायमा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सेवा दलाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। यावेळी अजित पवार बोलत होते। काम करताना चुकीचं वक्तव्य तुमच्या तोंडून बाहेर पडता कामा नये, असा सल्लाही यावेळी अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिलाय। खोक्या भोसलेची सेवा करणाऱ्या चकलांबा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली आहे। मारहाण प्रकरणात अटकेत असलेला सतीश भोसले उर्फ खोक्याला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात येत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठांनी 2 पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन देखील केले। जिल्हा कारागृह परिसरामध्ये जे कथित व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, त्यामध्ये जे 2 अंमलदार आहेत त्यांचं वर्तन, त्याचप्रमाणे ठाणेदाराचं वर्तन हे अत्यंत अशोभनीय आहे। त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री नवनीत कावत सर यांनी दोन्ही अंमलदारांना तात्काळ सेवेतून निलंबित केलेलं आहे। त्याचप्रमाणे संबंधित ठाणेदाराला देखील कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे। सध्या तरी प्राथमिक या संबंधितांवरती कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामध्ये इतर कोणी अधिकारी किंवा अंमलदार जर कसूरवार असतील तर त्या अनुषंगाने देखील चौकशी करण्यात येईल। स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी 31 मे पर्यंत हटवा, अशी मागणी छत्रपती संभाजीराजेंनी सरकारला केली आहे। कोकणकडा मित्र मंडळाने याला विरोध करत महाड येथील प्रांत अधिकाऱ्यांना त्यांच्या ताब्यात एक पत्र दिलं। मात्र समाधी हटवण्याबाबत शिवप्रेमींमध्ये संमिश्र भावना असल्याचं सध्या दिसून येते। फक्त म्हणून मला असं की सरकारने याच्यावर योग्यपणे जो अभ्यास करावा। गेल्या अनेक वर्षापासून हे वाघ्या कुत्र्याचा जो विषय आहे तो जो काय असो तो एकदा निर्णय लावून टाकावा। असेल तर असेल, पुरावे असतील तर ती आहे तशी ठेवावी, नसतील तर ती काढून टाकावी, ही प्रत्येक शिवभक्तांची भावना आहे। कारण की ज्याला इतिहासात हेच नाही, स्थानच नाही, त्याला ठेवून फायदा नाही आहे। ज्याला असेल तर मग ठेवा, मग असे सगळ्या प्रत्येक शिवभक्तांची भावना आहे। आता मी लहान म्हणजे एक हे आहे की बरेच इतिहासकार आहेत, त्यांनी त्यांची भावना मांडलेल्या आहेत, त्यांनी त्यांचा इतिहास मांडलेला आहे। तसंच पूर्ण सरकारने अभ्यास करून त्यांची भूमिकेनुसार जे सरकार निर्णय घेईल ते सगळ्यांना मान्य असेल। छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाने आता 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। गेल्या महिनाभरापासून फरार असलेल्या प्रशांत कोरटकरला जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आला असता काही शिवप्रेमींनी कोल्हापुरी चप्पल दाखवत कोरटकरचा निषेध केलाय। दरम्यान गनिमी काव्याने कोरटकरला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। जे क्रिमिनल प्रोसिजर कोड मध्ये पूर्वी कलम 41 होतं, जे आता BNSS मध्ये 35 झालेलं आहे। त्याच्यानुसार आरोपीला अटक करायची असेल तर त्याला नोटीस दिली पाहिजे। या मुद्द्यावर आरोपीचे वकील जास्त वेळ युक्तिवाद करत होते। त्यांचं म्हणणं कायद्याच्या दृष्टिकोनातून इतर केसेससाठी बरोबर असू शकते, पण या केसेसमध्ये ते गैरलागू स्वरूपाचं आहे। कारण की जेव्हा अटक करण्यासारखा गुन्हा नसेल त्यावेळेस 41 ची नोटीस दिली पाहिजे आणि चौकशी केली पाहिजे, असं सुप्रीम कोर्टाने अर्नेश कुमारच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे। परंतु जेव्हा पोलिसांनी आता नवीन BNSS कायद्यानुसार पोलिसांनी कारण दिले पाहिजे की अटकेचे कारण काय काय, तुम्हाला अटक का करतो आम्ही, याच्याबद्दलचे कारण कोल्हापूर पोलिसांनी दिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना केलेली अटक कोणती बेकायदेशीर नाही। याचा बुलेटिन मध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेत आहोत। पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र
या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. यवतमाळ नगर परिषद हद्दीत सुरू असलेल्या विकास कामात स्थानिक आमदार बाळासाहेब माळुंकर यांचा हक्कभंग केला जातोय. शासकीय कामांचं लोकार्पण करत असताना साधं निमंत्रण सुद्धा दिलं जात नसल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय आणि याबाबत नगर परिषद मुख्याधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यवतमाळ नगर परिषदमध्ये आज जो लोकार्पण सोहळा झालेला आहे एकदम अतिशय चुकीच्या प्रकारे झालेला आहे. यवतमाळ नगर परिषद मुख्याधिकारी तथा विभाग प्रमुख यांच्या ह्या चुकीचा जो कारभार आहे, सतत मागील जेव्हापासून नवनिर्वाचित आमदार निवडून आलेले आहे हा सतत असा गैरप्रकार होत आहे. आज हा जे 3 गाडीचा जे लोकार्पण सोहळा झालेला आहे, रस्त्यावरती जे ब्रूमिंग मशीन जे मेकॅनाइज्ड रोड स्वीपिंगसाठी जे आणलेली आहे, हे खनिकरण निधींमधून नगर परिषदनं हे विकत घेतलेली मशीन आहे. तरीसुद्धा याच्यामध्ये माजी नगराध्यक्ष, माझी संपूर्ण जे नगरसेवक होते त्यांना कोणालाही आपल्यासोबत न घेता डायरेक्ट काही लोकांच्या प्रभावाखाली त्यांनी आज हा लोकार्पण सोहळा जे घेण्यात यवतमाळ नगर परिषदकडून आलेला आहे त्याचा यवतमाळच्या सर्व नागरिकांकडून आमच्याकडून तीव्र विरोध आहे आणि आम्ही हा जो आज लोकार्पण सोहळा झालेला आहे त्याचा निषेध करत आहोत. आणि जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याकरिता आम्ही इथे जिल्हाधिकारी समोर आलेलो आहोत. तसेच आमचे जे यवतमाळचे शहरातले या विधानसभेचे जे प्रतिनिधी आहे, आमदार साहेब आहे, त्यांचा हक्कभंग होत आहे. जालन्यात एका महिला शिक्षकेसह पुरुष शिक्षकाने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. अंशतः अनुदानित शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढला होता. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्यांचं निवेदन दिल्यानंतर अचानक आत्मदहनाचा प्रयत्न देखील केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा मोठा अनर्थ टळलाय. शिक्षकांना गेल्या 20 वर्षांपासून पगार नाही, शाळेला 100% अनुदान द्या, वाढीव टप्पा द्या अशी मागणी करत शिक्षक समन्वय संघाचे शेकडो शिक्षक काल धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले आणि राज्यभरात 52,000 शिक्षकांनी त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढलाय. या सरकारने या अधिवेशनात आमचा विचारच करावा अशी मागणी शिक्षकांनी यावेळी केली आहे. ब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः म्हटलं जातं. भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवरती महान संस्कृती आहे. ब्रह्मा विष्णू महेशापेक्षा सुद्धा श्रेष्ठ समजणाऱ्या शिक्षकाचं आज महाराष्ट्रामध्ये शेकडो आत्महत्या झालेल्या आहेत आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे बीडचे धनंजयचे नागरगोजे. त्यानुसार प्रातिनिधिक स्वरूप आहे, परंतु नागरगोजे सरांसारखे शेकडो आज शिक्षक आत्महत्येच्या वाट्यावरती टोकाचं पाऊल घेण्यासाठी आहेत. 10 ऑक्टोबर 2024ला हा शासन निर्णय झाला. तत्कालीन शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी संवेदनशीलपणे निर्णय घेत आम्हा सर्व 52,000 शिक्षक हे चातकासारखी वाट पाहत होते की पावसाळी अधिवेशनामध्ये आमच्या हक्काच्या भाकरीची निधीची तरतूद होईल, परंतु तिथं तोंडाला याचा बुलेटिन मध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेत आहोत. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा
अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पुढची बातमी आहे साताऱ्यातून. तर सातारा शहरातील सदर बाजार परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण तयार झालंय. 2 ते 3 दिवसांपूर्वी लहान मुलांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना घडली होती, पण सुदैवाने त्यामध्ये मुलांचं प्राण वाचवलं गेलं होतं, मात्र ते गंभीर जखमी झालेत. नागरिकांनी याबाबत सातारा प्रशासनाला वारंवार तक्रार देऊनही दखल न घेतल्यामुळे त्यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांची भेट घेऊन कुत्र्यांबाबत निवेदन देखील दिलंय. मधील सर्व नागरिकांनी आज मुख्याधिकारी अभिजित बापट साहेबांना आम्ही लेखी निवेदन दिलेलं आहे. असं 2-3 वेळा भरपूर दिलेलं आहे, पण ते कुत्रे घेऊन जातात आणि परत तिथंच आणून सोडतात. हे काही प्रकार नवीनच चाललेला आहे. पण कसं आहे, बापट साहेबांनी आत्ता आम्हाला सांगितलं आहे काय त्याचं निर्भीतीकरण करून ते आत्ता घेऊन जाऊ, परत तिथं सोडू. पण ते तसं न करता कुठंतरी बाहेर मानवी अधिवासात न सोडता कुठंतरी बाहेर सोडावे, जेणेकरून नागरिकांना त्याचा त्रास होता नाही. रेबीसारखे अनेक भयंकर रोग होतील. जे लहान मुलं आहेत, आमचे वयोवृद्ध आहेत, नागरिक आहेत, त्यांना फिरण्याची मुभासुद्धा नाही या कुत्र्यांमुळं. तरी बापट साहेबांनी योग्य तो संबंधित विभागाला आदेश देऊन आमचा प्रश्न सोडवावा आणि आमचा बहुमूल्य जीव वाचवावा, एवढंच आम्ही म्हणतो. येत्या गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरू होत आहे आणि याच मुहूर्तावर राज्यामध्ये परिवहन विभागातर्फे नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यावसायिक वाहनावर लिहिले गेलेले सामाजिक संदेश हे मराठीतच असले पाहिजे असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिलेत. सामाजिक संदेश, जाहिरात आणि प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत प्रदर्शित केल्यास महाराष्ट्रातील जनतेला उपयुक्त माहिती मिळेल आणि मराठी भाषेचा प्रचार व प्रसार होईल असं मत मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केलंय. सणांच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलीस दलाच्या वतीने जिल्हास्तरीय शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. आगामी सण आणि उत्सव जिल्हावासियांनी शांततेत आणि आनंदात साजरा करावा असं आवाहन या बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी केलंय. यावेळी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा केल्याचं पाहायला मिळालं. किती वेळा आपण ज्यावेळेस शांतता समितीचे सदस्याला विचारतो, या ठिकाणी पोलीस अधीक्षक सर आणि त्यांची पूर्ण टीम आहे, त्यांचा अनुभव याच्यामध्ये जास्त असेल, परंतु मी ज्यावेळेस प्रहार करून डायरेक्टली आपल्याशी डील करायच्या, किती वेळा आपण विचारलं आणि तुम्ही म्हणायचं की मला काय माहिती नाही. शांतता समितीचे सदस्य म्हणत असेल की मला माहिती आहे की माझ्या समाजामध्ये ज्या लोकांना शांत करण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे त्यांच्याबद्दल मलाही काही माहित नाही, तर तुम्ही आता शांतता समिती सदस्य झाले कसे? तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक असतो ना, आपण म्हणतो की हाती नक्स पकडले म्हणजे आधार सांगू शकतो. तुम्हाला तुमच्या ज्या भागात तुम्ही राहताय, जो भौगोलिक क्षेत्रात तुम्ही राहताय, जो शहरात तुम्ही राहताय, जो समाजाचे तुम्ही प्रतिनिधित्व करताय, त्याच्या नक्सवर तुमच्याकडे पूर्ण माहिती असणं अपेक्षित आहे. अगर हो नाही तर कुठल्या आधार शांतता समिती. आणि या बातमीचा आपण बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.